ही चर्चा सुरू आहे आणि तो प्रश्न आहे की एनआय भगवी झाल्यामुळे साध्वी प्रज्ञा सुटण्याच्या बेतात आहेत का, कर्नल पुरोहित सुटण्याच्या बेतात आहेत का? इथे भगवी म्हणण्याचं कारण एवढंच आहे, सत्ता सरकार बदलल्यानंतर जे भाजप सरकार आलेलं आहे त्यानंतर ह्या घटना घडलेल्या आहेत म्हणून हा संशय निर्माण झालेला आहे। ब्रेक पूर्वी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी काही मुद्दे मांडले होते, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते वर्तक आणि माधव भंडारी। मी त्यांच्याकडे आता जातोय आणि त्यानंतर विश्वमर चौधरींकडे जाणार आहे। पहिल्यांदा माधव भंडारी। भंडारी सर, काय म्हणताय आपण? नाही, सर्वप्रथम आपल्या पहिल्या वाक्याला माझा तीव्र आक्षेप आहे। आता सरकार बदलल्यामुळे जर एनआयए भगवी झाली असं आपलं विधान असेल तर कृपा करून त्याच्यात थोडा सुधारणा करा की 26 मे 2014 पूर्वी हिरवी असलेली ही एनआयए तपास यंत्रणा 2014 नंतर भगवी झाली। आपण हे करणार आहात का? भंडारी सर, तो मुळात एक प्रश्न आहे। हे मी मग ब्रेकवरनं आल्या आल्या पहिल्यांदाच म्हणालो होतो की तो प्रश्न आहे। म्हणून आपण अशा तऱ्हेचे स्वीपिंग स्टेटमेंट्स कृपा करून करू नका। बरं, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। ठीक आहे। आपण जेव्हा तपास यंत्रणांना अशा तऱ्हेचा रंग लावण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपण 2008 मधल्या अलिबाग मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा पुढे चालवता असं मला म्हणावं लागेल आणि कृपा करून तसं म्हणण्याची वेळ माझ्यावर आणू नका। आपल्याला जर या तपास यंत्रणांबद्दल कुठल्या शंका उपस्थित करायच्या असतील तर आपण 2014 पूर्वी कधी नाही केल्या। आता जसं गणेश सोनेनी जाता जाता आपल्याला वास्तवता सांगितली की फक्त कायद्याचा खेळ करण्याचा वापर करत करत या सगळ्या प्रकरणांचा न्यायालयामध्ये उभीच राहणार नाहीत वर्षानुवर्ष। या पद्धतीने जो कायद्याचा गैरवापर केला तो काय होता? धावडेवरती त्याला ओढून ताणून मकोका लावला आणि धावडेला मकोका लावला म्हणून सगळ्यांना मकोका लावला की नाही। ह्या एका विषयामध्ये 8 वर्ष घालवली ही काय होतं? बरं, आणि ह्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती? आपण जर एखाद्या यंत्रणेवरती अशा तऱ्हेचे हेत्वारोप करत असाल तर ते हेत्वारोप आपल्याला 2008 पासून केले पाहिजेत हे लक्षात घ्या। बरं, आपल्याला 2008 पासून 2014 पर्यंत सगळं चांगलं वाटतंय। 2014 नंतर सगळं बिघडलं असं आपल्याला ध्वनित करायचंय। बरं, आपण ज्या पद्धतीने वर्तकांना सांगितलं की या ठिकाणी मरण पावलेल्या साहूबद्दल सहवेदना व्यक्त करताना मालेगावच्या लोकांबद्दल सुद्धा करा। हो, पण आपल्याला आठवतं का आपण ह्या साहूच्या निधनाची बातमी दिली आपल्या वाहिनीवरती? कुठल्या प्रसारमाध्यमांनी दिली होती? साध्वी प्रज्ञा सिंगना त्यांच्या वडिलांना मृत्यू घटकेला असताना भेटायला जायला मिळालं नाही, बातमी आपण दिली होती कधी? आपली सहवेदनेची कल्पना सुद्धा अत्यंत रंगीत आहे आणि हे दुर्दैव आहे। आणि या रंगीत पद्धतीने विचार करून करून तुम्ही देशाला इथपर्यंत आणलाय हे लक्षात घ्या। ठीक आहे। मी हा सगळा मुद्दा विश्वमर चौधरींकडे घेऊन जाण्यापूर्वी भंडारेंनी 2 महत्त्वाचे मुद्दे माध्यम म्हणून आणि खास करून जय महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा विचारलेत किंवा एकूण माध्यम म्हणून विचारले असतील। मी एकटे जय महाराष्ट्र म्हटलेलं नाही, माफ करा, एक सेकंद। ठीक आहे, माध्यमांबद्दल आपण विचारलं असेल तर भंडारी सर, इकडे फक्त एक छोटासा मुद्दा उपस्थित करून पुढे जायचंय। अशाच प्रकारचे आरोप मुस्लिम मुलांची, जी मुलं दुर्दैवाने म्हणा किंवा त्यांना अटकेमध्ये घेतलं जातं आणि आपल्याला कल्पना आहे RR पाटलांच्या काळात मोठा आरोप झाला होता की मोठ्या संख्येनं मुस्लिमच जेलमध्ये भरले आहेत महाराष्ट्राच्या आणि देशातल्या। त्यावेळी सुद्धा मुस्लिम संघटना हा प्रश्न करायचा की मेनस्ट्रीम मीडिया अशा मुस्लिम मुलांच्या घरात का जात नाहीये, आमची ही खरी आकडेवारी का मांडत नाहीये, किती निर्दोष आणि किती ट्रायल्स चाललेले आहेत, किती आरोपपत्र दाखल झालेले आहेत, असे आरोप तेव्हा सुद्धा झाले होते। त्यामुळे जर का हा आरोप एका अर्थाने स्वीकारायचा असेल तर तो त्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, कारण हिंदू सुद्धा असे आरोप माध्यमांवर करतात आणि मुस्लिम सुद्धा
करतात. पण हा वेगळा डिबेटचा मुद्दा, मी सध्या याला वेळ देत नाहीये. थोपटून घ्यायचे असेल तर जरूर थोपटून घ्या. मी यासाठी वेळ देत नाहीये. हा पूर्ण एक वेगळा मुद्दा आहे आणि असे अनेक मुद्द्यांवरती नेहमी टीका होत असते. पण मी भंडारी सर आपल्या मताची मी कदर करतो. तुमचा मुद्दा तसा असेल तर तसं होऊ नये ही एक अपेक्षा आहे. मी विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभरजी, मी हा मुद्दा मगाशी पण आणला होता जो माधव भंडारी म्हणतायत. आमच्या काळामध्ये संस्था भगव्या होतात, आमच्या काळामध्ये संस्था अशा वागतात. हा मुद्द्याचा पूर्व पक्ष हा आपोआपच काँग्रेसच्या काळातल्या संस्था या काँग्रेसी विचारांच्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आपला वेंडेटा किंवा अजेंडा मांडला, असा तो एक प्रकारचा पूर्व पक्ष आपोआपच बनतो. तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे म्हणाल? कारण तुम्हीच म्हणाला होतात की या अशा संस्थांवर आता विश्वास उडायला लागलेला आहे. याचा अर्थ काँग्रेसमधल्या संस्था, काँग्रेस काळातल्या संस्था निष्पक्ष होता असं सर्टिफिकेट विश्वंभर चौधरी देतात का? नाही, अजिबात नाही. माझं म्हणणं असं आहे की या संस्थांचं जे पॉलिटिसायझेशन असा मी शब्द वापरला, राजकीयकरण जे झालेलं आहे या संस्थांचं आणि जो ऍक्सेस या संस्थेच्या लोकांना राजकारण्यांचा आहे, ती चिंताजनक गोष्ट आहे. त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही. फक्त एक मुद्दा मगाशीचा जो तुम्ही म्हणत होता त्याच्या अनुषंगाने मला बोलायचा आहे. बोला बोला. अफजल गुरुला अटक झाली आणि मुस्लिम मुलांनी निदर्शनं करावी आणि साध्वी प्रज्ञा सिंगला अटक व्हावी आणि कोर्टामध्ये हिंदू संघटनांनी सुद्धा निदर्शनं करावी, हा काय आचरटपणा आहे? अजून न्याय व्हायचा आहे, अजून सगळं व्हायचं आहे. तुम्हाला आधीच कळलं का की ती निर्दोष आहे साध्वी, आणि त्यांनाही आधीच कळलं का की अफजल गुरु निर्दोष आहे? हिंदू संघटनांनी केलं ना आणि मुस्लिम संघटना पण करतात. तर हा काय आचरटपणा? म्हणजे हे कधी थांबणार आहे या देशात की आरोप सिद्ध व्हायच्या आधी गुन्हेगार म्हणून कोणत्या धर्माचा गुन्हेगार पकडला त्याच्यावरती आम्ही करू, हा काय प्रकार आहे? हे मला कळलं नाही. नंबर एक. नंबर दोन असं की आपण आता किती नाकारण्याचा प्रयत्न केला तरी सरकारांचा विचार हा तपास यंत्रणांचा विचार असतो, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. तसं नसतं तर भुजबळ आधीच आत गेले असते ना. भुजबळांचं तर प्रकरण अनेक दिवसांपासून चाललंय. मुद्दा यातला असा आहे, जर खरोखर राजकीय पक्षांना याच्यात विचार करावा असं वाटत असेल तर बाकी संघटना, हिंदू संघटना, मुस्लिम संघटना यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण मी काही असं समजत नाही की ते काही संवैधानिक प्रक्रियेचा भाग आहेत वगैरे. त्यांना ते खरं म्हणजे त्यांचा विचारच करण्याची गरज नाही आपल्याला. पण मुद्दा जो आहे तो मुद्दा सरकारच्या पुढे असा आहे की जो चौकशी मधला जो वेळ जातो, जो आता भंडारी साहेबांनी उल्लेख केला, अगदी बरोबर आहे. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारींच्या काळात सुद्धा काही चौकशा फास्ट झाल्या अशी काही नोंद नाही कुठे. त्याच्यावरती व्यंकटचलाई आयोगाने अनेक गोष्टी झाल्या. पण मुद्दा असा आहे की चौकशीत होणारा उशीर याला आपल्या देशात कुठलाही धरबंद नाही. न्यायाच्या प्रक्रियेत होणारा उशीर याला आपल्याकडे कुठलाही धरबंद नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत ते या बाबतीत इतके उदासीन आहेत की एकच उदाहरण सांगितलं पुरेसं आहे. ज्युडिशियल अपॉइंटमेंट बिल्स हे जे काही होतं न्यायाधीशांची नियुक्ती करणारं, ते मोदींनी पहिल्या अधिवेशनात पास करून घेतलं. परंतु ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल हे आधी मनमोहन सिंगांनी पास केलं नाही आणि आता मोदी त्याला हातही लावायला तयार नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की राजकीय पक्षांना इथली न्याय व्यवस्था, इथल्या चौकशी यंत्रणा या बेमालूमपणे वापरायच्या. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना निर्दोष सोडण्यासाठी आणि त्या धर्माच्या गुन्हेगारांना सुद्धा आपण म्हणू शकतो वापरायच्यात, असा स्पष्ट अर्थ आहे. जर प्रामाणिक इच्छा मोदींची असती तर ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल हे पहिल्या सत्रात मोदींनी पास केलं असतं. परंतु ते रिफॉर्म्स मोदींनाही नको हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, सामान्य माणूस म्हणून मला वाटतं की सगळ्या एजन्सीज, मग सीबीआय असेल किंवा ही काय NIA असेल किंवा ITS असेल, या राजकारण्यांच्या हाताचं बाहुलं बनतायत. आणि हा प्रश्न केवळ तपास यंत्रणांच्या नैतिकतेवर सोडून चालणार नाही. त्याला एक व्यवस्था द्यावी लागेल. ती व्यवस्था राजकीय पक्षांनीच द्यायची आहे. ती देण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही, एवढंच मला अधोरेखित करायचं. ठीक आहे. वर्तक मगाशी हात वरती करत होते. वर्तकजी, तुम्ही बोलाच, तुमच्याकडेच मी येतोय, तुमचा मुद्दा तर मांडाच. पण मला त्याला जोडून मगाशी दलवाईने एक महत्वाचा मुद्दा मांडला की सनातनच्याशी बाबतीत बोलायचा काही प्रश्नच उपस्थित होत नाही. भाजप तरी एक लोकशाही मांडणारा, किमान उघडपणे असणारा पक्ष आहे. सनातनचा हिंसेवर विश्वास आहे. आणि दुसरा मुद्दा, जी साध्वी प्रज्ञा ही अभाविपशी संबंधित असते, दुर्गा वाहिनीशी संबंधित असते, तिच्या बाबतीत सनातन एवढा रस का घेतं आणि मग सनातनचा याच्यामधला हेतू काय, असा मुद्दा उपस्थित होतो कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये. लक्षात घ्या की हुसेन दलवाई काय म्हणतात, विश्वंभर चौधरी काय म्हणतात, ते एकदम असे जगातले केवळ शहाणे आम्हीच आहोत अशा प्रकारची भूमिका सर्वच वाहिन्यांवरून मांडतात. हे अनेक वेळेला अनेक लोकांनी बघितलेलं आहे. त्यांना धार्मिक संघटनांशी घेणं देणं नाही, समाजाशी घेणं देणं नाही. त्यामुळे त्यांना काय वाटतं सनातन बद्दल, कारण सनातनच्या बद्दल झालेली कावीळ धार्मिक संघटनांचा टीकाकार आहे, मी घेणं देणं नाही, मला मी टीकाकार आहे धार्मिक संघटनांचं. कारण माझं म्हणणं असं आहे की त्यांचे एखाद्या व्यक्तीचं जेव्हा एखादं स्वच्छ मनाने एखादं काहीतरी एक सम्यक दृष्टिकोनातून एखादा विचार मांडला आणि त्याच्यावरती मत व्यक्त केलं जाणं, मी एक त्यांचा निश्चितपणे आदर केला असता.
परंतु हुसेन दलवाईनं ज्या पद्धतीची सनातनच्या विचारसरणीच्या बद्दलचा तिटकारा आहे आणि ज्या पद्धतीचा पूर्वग्रह दूषितपणा आहे ना, अतिशय तो दुर्दैवी आहे. बरं. अर्थात मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो की हो. तुम्ही साध्वीजींच्या बद्दल पुळका असण्याचं कारण काय असं तुमच्या भाषेमध्ये लक्षात घ्या. पुळका वगैरे नाही, ही तळमळ आहे. ही साध्वीजींच्या वरती झालेला अत्याचार असू दे किंवा अन्य इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या बाबतीत सुद्धा आलेला आहे. सनातन प्रत्येक वेळेला केवळ ह्याच प्रकरणात असं नाही, छोट्या छोट्या अडचणींसाठी सुद्धा आम्ही धावून जातोय त्या ठिकाणी. ही गोष्ट तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, आता मगाच्या एकंदरीत चर्चेचा योग बघितला की बाबा एनआयएचं भगवीकरण झालंय असं तुमचं वारंवार तुम्ही म्हणताय. तुमच्या मते एनआयए दोषी आहे, हे सगळे दोषी आहेत. एक तर मला सांगा की यांच्यावरती कर्नल पुरोहित यांच्यावरती कोर्ट मार्शल चालवलं गेलं. आता त्या ठिकाणी सैन्याने त्यांना निर्दोष ठरवलेला आहे. आता त्याचं पण भगवीकरण झालं होतं का? म्हणजे जे काही न्याय हिंदूंच्या बाजूने न्याय मिळाला की लगेच त्याचा भगवा न्याय. माझं म्हणणं 2014 पूर्वी झालंय आणि ते 2014 पूर्वी झालेलं आहे, काँग्रेसच्या कार्यकाळात झालेलं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर असं म्हणून चालणार नाही. सर्वसामान्य लोक आपलं चॅनल बघतायत, सर्वसामान्य प्रेक्षक आहेत, त्यांची पण सत्सद विवेक बुद्धी आहे. विश्वंभर चौधरी किंवा हुसेन दलवाईंना वाटत असेल की ते सगळे अज्ञानी आहेत आणि आम्ही एकटेच शहाणे आहोत, तर तो तुमचा गैरसमज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की दिलीप पाटीदार याचा खून ATS ने केलेला आहे आणि त्याच्यावरती मध्य प्रदेश हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. अजून ती सीबीआय चौकशी प्रलंबित आहे. आम्ही या ठिकाणी आवाहन करणार आहोत की त्या सीबीआय चौकशीला ताबडतोब माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील हिरवा कंदील द्यावा, त्याची परवानगी अनुमती द्यावी आणि ती सीबीआय चौकशी पूर्ण व्हावी. आणि ह्याचे जे मुख्य सूत्रधार आहेत की ज्यांनी भगवा दहशतवाद हा भाऊ निर्माण केलेला आहे, नावाचा जो खोटा राक्षस निर्माण केलेला आहे, त्या सूत्रधारांना जेव्हा तुरुंगात जातील ना तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आनंद घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. सूत्रधार या आहे, तुमच्या त्याच्या मागचे खळसूत्रीचे ते मुख्य सूत्रधार आहेत आणि ते तुरुंगामध्ये गेले पाहिजे. ठीक आहे, हा एक वेगळा मुद्दा ठरेल. तो आरोप तुमचा शरद पवारांच्या बाबतीत आहे, तो लक्षात आलेला आहे, पण तो पूर्ण वेगळा मुद्दा ठरेल. माझ्याकडे आता शेवटची काही मिनिटं आहेत आणि प्रामुख्याने रत्नाकर महाजन. एवढं केवळ एकट्या शरद पवारांपुरतं नाही, भारतामध्ये भगवा दहशतवाद सिद्ध व्हावा याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं षडयंत्र आखलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा. प्रसन्न जोशी, तुम्ही एक जबाबदार पत्रकार आहात. हो, ठीक आहे. वर्तकजी तुम्हालाही माहिती आहे, कारण आम्ही ते भोगलेलं आहे ना. ठीक आहे. आमचे 6 साधक तुरुंगामध्ये राहिलेले आहेत, त्यांचे हाल झालेले आहेत. ATS ने त्यांनी जे करकऱ्यांना जे कोणी असं चांगलं मोठं पारितोषिक दिलं ना हुसेन दलवाईनी, अहो करकऱ्यांसारखा आम्ही त्यांना भोगलेला आहे. किती खोटा नाटा अहवाल आमच्याबद्दल करकऱ्यांनी सादर केलेला आहे ना, ते आम्ही अनुभवलेलं आहे. ठीक आहे, मी हाच मुद्दा मी वर्तकजी हाच मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे. मला वेळ द्या. मी करकरेंचाच मुद्दा घेऊन शेवट करणार आहे आणि तो 2 प्रश्न, मला एकच प्रश्न दोघांनाच विचारणार आहे फक्त. पहिल्यांदा महाजन आणि त्यानंतर शेवट असणारे भंडारेंवरती. महाजन सर, स्वागत आहे चर्चेमध्ये. एक मुद्दा सारखा उपस्थित होतोय, जर का एनआयए सारखी संस्था ATSच्या तपासाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल, पुरावे प्लॅन करण्यात आले होते असा आरोप करत असेल, तर ATS वरती आणि पर्यायाने करकरेंच्या तेव्हाच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय आणि कुठली व्यक्ती नव्हे, एनआयए सारखी संस्था करते. मग या संस्थात्मक सरकार चालवणाऱ्याला, एका अर्थानं लोकशाहीच्या ढाच्यातल्या या संस्थांना कशा प्रकारे बघावं लागेल आणि मग हे सगळं पक्षीय विचारसरणीतूनच या गोष्टी मॅन्युप्युलेट होणार आहेत का? म्हणजे आज एनआयएनं स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड चालवलेली आहे. बरं. त्याचं कारण असं की या आधीच्या सर्व इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजनी जे पुरावे गोळा केले, 46 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, त्याचे ट्रान्स्क्रिप्शन्स आहेत. ज्या वाहनावर बॉम्बस्फोट झाले ते वाहन प्रज्ञा सिंग यांच्या मालकीचं होतं. हे सगळे लोक एकत्र बसून बैठका करत होते. आता एकत्र करून बैठका करत होते, त्यात चर्चा होत होती, तरी मकोका लागणार नाही. मग हे सगळे लोक जे आहेत ते स्वयंस्फूर्तीने वरून कुठून तरी आलेल्या आदेशाप्रमाणे, रामन राघवन प्रमाणे एक एकटा स्वयंस्फूर्तीने करत होता का काय? त्यामुळं मुळामध्ये या सर्व प्रकारच्या ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत, त्या एजन्सीज अशा प्रकारे काम आपापल्या पद्धतीनं करत असताना त्यांच्या एकूण प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल एनआयएने आज प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे आणि तो स्वतःच करून ठेवलेला आहे. मुळामध्ये राज्यांच्या स्वायत्ततेची सबब सांगून जे लोक एनआयएच्या स्थापनेला विरोध करत होते, तेच आज
आपले पाशवी बहुमताचा वापर करून एनआयएला स्वतःच्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी वाकायला भाग पाडत आहे. हे अंतिमतः राष्ट्रहिताचं, समाजहिताचं आणि सरकार म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीनं बरोबर नाही, योग्य नाही. ठीक आहे, मी माधव भंडारींवरती शेवट करणार आहे. भंडारीजी, तुम्ही महाजनांना उत्तर द्या, पण त्याच्याबद्दल जोडीचा एक प्रश्न. मगाशी सनातनने तर उघडपणे करकरांचं नाव घेऊन आक्षेप व्यक्त केलेले आहेत. हेच मुद्दे भाजपला सरकार म्हणून हे वाटतायत का एटीएसच्या कार्यक्षमतेबद्दल आणि तेव्हाच्या नेतृत्वाबद्दल? एटीएसच्या पहिली गोष्ट महाराष्ट्र एटीएसच्या कार्यक्षमतेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल 2011 मधल्याच सरकारने आपला अभिप्राय व्यक्त केलाय आणि त्यांनी हे सर्व तपास एनआयएकडे सोपवले. त्यावेळेला कुठेही सरकारचं भगवेकरण झालेलं नव्हतं, तरी सुद्धा केलं. आता का केलं याची उत्तर मला माहित नाहीत. त्याची उत्तर हुसेन दलवाई, रत्नाकर महाजन ही विद्वान मंडळी देऊ शकतील. बरं, पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचा मुद्दा असा आहे की तपास यंत्रणांवरती राजकीय दबाव आणून तपास यंत्रणांना काम करायला लावण्याचं जाहीर कबुली किंवा जाहीर कबुली म्हणणं सुद्धा खरं चुकीचं आहे. अत्यंत गर्वाने सांगितलेलं आहे की मी तपास यंत्रणांना दिशा दिली म्हणून. त्याच्याबद्दल आपल्याला कुणालाच काही म्हणायचं नाहीये. म्हणजे जिथे जाहीरपणे सांगितलं जात आहे की काहीही संबंध नसताना, काहीही अधिकार नसताना तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करून तपास यंत्रणांना विशिष्ट दिशेने पाठवणं, याला आपण काय म्हणतो? बरं, हा सत्तेचा दहशतवाद नाही का? तसा शब्द वापरायचा झाला तर सत्तेचा वापर करून केलेला हा दहशतवाद आहे. बरं, आणि त्याच वेळेला देशातल्या सर्व ठीक आहे घटनात्मक संस्थांचं केलेलं एका अर्थाने हत्या आहे. बरं, त्याबद्दल आपण कुणाला काहीच म्हणायचं नाहीये. जेव्हा 25 एप्रिलला मालेगाव मधले 8 आरोपी सुटले तेव्हा कुणाचा आक्षेप नव्हता. आणि तपास यंत्रणांनी एकमेकांबद्दल अशा तऱ्हेचे ठपके ठेवणं किंवा अशा प्रकारची विधानं करणं ही का पहिली घटना नाहीये. बरं, ठीक आहे. याच्यापूर्वी अनेकदा झालंय. 2 पोलीस स्टेशन जेव्हा तपास करतात तेव्हा 2 पोलीस स्टेशन एकमेकांबद्दलची काय मतं नोंदवतात हे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने काय आज नव्याने पहिल्यांदाच घडलंय आणि आभाळ कोसळलंय असं जो काही एकंदर वातावरण. भंडारी सर, एक भूमिका म्हणून आपलं मत काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे. मंडळींच्या फक्त इथे अडचण अशी येते की मग, आणि मी कुठलाही आरोप न करता हा माझं विधान आहे की मग अडचण अशी येते की हेही नव्हते दोषी, तेही नव्हते दोषी. मग 2006-2008 पर्यंत झालेले हे बॉम्बस्फोटांना कारणीभूत कोण? आणि हे बॉम्बस्फोट झाल्यानंतर जे मागदी साध्वी प्रज्ञा सकट, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि 2006 बॉम्बस्फोटाप्रकरणी पकडण्यात आलेली जी तरुण मुलं होती यांची वाया गेलेली वर्ष, आणि वर्तक जी तुम्ही ऐकत असाल, मी दोन्ही म्हणतोय, वर्तक म्हणजे साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि ती मुलं, या सगळ्यांची वाया गेलेली वर्ष, त्यांना झालेले त्रास यांची भरपाई कोण करणार? याचं उत्तर काँग्रेस देणार आहे का आता भाजप त्याचं भांडवल करणार आहे? हा मुद्दा मात्र अनिर्णित आहे. पण एक आहे या निमित्तानं फक्त द्या याच्यामध्ये. भंडारी काय म्हणतात? हा अत्यंत खरा प्रश्न उपस्थित केला तुम्ही. हा अत्यंत खरा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या प्रश्नाचा तपास सखोलपणे झालाच पाहिजे. ठीक आहे, तो निष्पक्षपणे होईल अशी आशा भाजपकडनं आहे. भंडारीजी, 2008 असेल तो निष्पक्ष आणि कोणतेही सूडबुद्धी न ठेवता भाजपकडनं होईल अशी आशा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण प्रश्न विचारला होता की लोकांना या प्रकरणाविषयी काय वाटतंय. आपला प्रश्न तुम्ही पाहिला होता, ट्विटर हँडलवरती आम्ही दिलेला प्रश्न की साध्वी प्रज्ञाच्या या सगळ्या सुटके मागे, एनआयएच्या तपासाच्या मागे सत्ता बदल कारणीभूत आहे का, भाजप कारणीभूत आहे का? लोकांना काय वाटतंय आपण बघूयात. आमच्या स्क्रीनवरती आपण बघू शकता लोकांनी कसा कौल दिलेला आहे. लोकांचा कौल आपण बघू शकता. जेव्हा आम्ही लोकांना हा प्रश्न विचारला होता की त्यांना काय वाटतं, याच्या मागे एक सत्ता बदल कारणीभूत आहे का, एनआयएवरती दबाव आहे का, आणि काय कशा पद्धतीने हा निकाल येतोय आपण पाहतोय.
फार जरी 57% लोक म्हणत असले की एनआयए भाजपच्या दबावाखाली असल्यामुळे हा सुटका झाली असावी असं जेवढं 57% लोकांना वाटतंय, पण तरी सुद्धा 43% लोकांना मात्र वाटतंय की असं झालेलं नाहीये. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांमध्ये मतभेद आहेत असं उघडपणे दिसतंय. आशा आहे या पुढचा तपास कुठली सूडबुद्धी किंवा अशा प्रकारची कारवाई होणार नाही आणि कोणत्याही गटातले का असेनात, मात्र कुणाची वर्ष जर का निर्दोष खरंच असतील तर त्यांची वाया जाता कामा नयेत, कारण ती वर्ष परत येणार नाहीयेत, त्यांचे वारलेले नातेवाईक परत येणार नाहीयेत. या आशेसह चर्चेमध्ये इथेच थांबूयात. सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. थांबूयात इथे. पाहत राहा जय महाराष्ट्र.